भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील कोलारी गाव सध्या इथल्या मामा तलावाची अवस्था पाहून ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत। कोणत्याही प्रकारची शासकीय परवानगी नसताना सरपंचांनी या तलावातून मोठ्या प्रमाणात मुरुम आणि मातीचे उत्खनन केले आहे। ही माती एका खासगी ठेकेदाराला विकून लाखोंची माया जमविल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। महसूल विभागाचा कोणताही परवाना नसताना रात्रीच्या सुमारास पोकलेन आणि हायवा लावून तलावाची लूट करण्यात आली। जेव्हा याबद्दल सरपंचांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी चक्क महसूल विभाग माझ्या खिशात असून सर्वांना मॅनेज करतो असे उद्धट उत्तर दिले। त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अवैध उत्खननाबाबत कठोर कारवाई करण्यात येईल आणि लोकांना असं आवाहन आहे की आपल्या हद्दीमध्ये अवैध उत्खनन करण्याची हिंमत करू नये, कारण त्याचा भूर्दंड हा दंडात्मक स्वरूपात आहे। तरी लोकांना जर गरज असेल तर रीतसर तहसील कार्यालयातून परवानगी घेऊन उत्खनन करावे। एकीकडे सरकार जलसंधारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी तलावांची लूट करत आहेत। आता जिल्हाधिकारी आणि महसूल विभाग या सरपंचावर काय कारवाई करणार, की खरोखरच ही मॅनेज संस्कृती कायद्यावर भारी पडणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, आपण भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी कोलारी अंतर्गत येणाऱ्या त्याच गावातील एका बोडी म्हणजेच तलावामध्ये उभे आहोत आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीच्या मातीची आणि मुरुमाची अवैध उत्खनन केलेली आहे। बघू शकता इतक्या मोठ्या प्रमाणात मातीची आणि जे काही आतमध्ये जो काही मुरुम आहे त्याची अवैध उत्खनन केलेली आहे। हा उत्खनन जर एखाद्या गरिबाने जर केला असता तर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली असती। आणि हा जो उत्खनन केला आहे तो उत्खनन म्हणजे कोलारी येथील जे सरपंच आहेत उमेश झंचाड यांनी हा उत्खनन केलेला आहे। हा उत्खननासंदर्भातली कुठलीही परवानगी नाही ना कुठला असा अधिकृत इथला काही परवाना पत्र आहे, तरीसुद्धा त्यांनी बेकायदेशीरपणे इथला अवैध उत्खनन केलेलं आहे। जेव्हा आम्ही त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी आम्हाला मॅनेज करण्याचे शब्द वापरले, तर इतर अधिकारीही मॅनेज केलो असले त्यांनी सांगितले, तर अशा शब्दात ते बोलले। आता तुम्ही बघू शकता की इतक्या मोठ्या प्रमाणात एखादा सरपंच जर बेकायदेशीर पद्धतीने असा जर अवैध उत्खनन करत असेल तर खूप दुःखाची बाब आहे आणि त्याच्यामुळे अशा सरपंचावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी जनतेने केलेली आहे। सिटी न्यूजसाठी मी साहिल रामडेगे, लाखनी, भंडारा।